ठाकरे बंधूंचा आजचा हा मेळावा जो वरळी डोममध्ये होतोय तिथल्या व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुलेंची सुद्धा प्रतिमा आहे। व्यासपीठावर प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंच्या सुद्धा प्रतिमा ठेवल्या गेलेल्या आहेत। ही दृश्य सध्या आपण या सभास्थळावरची व्यासपीठावरची बघतोय। तर व्यासपीठावरती या प्रतिमा ठेवल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बाळासाहेब ठाकरे सुद्धा आहेत आणि सावित्रीबाई फुलेंच्या सुद्धा प्रतिमा ठेवण्यात आलेल्या आहेत। अगदी आणि प्रबोधनकार ठाकरेंची सुद्धा प्रतिमा तिथे आहे। अर्थातच ठाकरेंचा जो कुठला कार्यक्रम असेल त्यावेळेला व्यासपीठावर आपल्याला या सगळ्या प्रतिमा किंवा हे असे पुतळे पाहायला मिळतात आणि तीच परंपरा राखलेली आहे। यावेळेला सुद्धा विजयोत्सवाच्या या व्यासपीठावर आपल्याला या प्रतिमा पाहायला मिळतात आणि या सगळ्या विजयोत्सवासंदर्भातल्या जिथे हा विजयोत्सव संपन्न होतोय वरळी डोम मध्ये आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत सकाळपासून आहेतच, ते आपल्यापर्यंत सगळे तपशील पोहोचवतात। श्रेयस, आता नेमकं तिथे काय घडतंय? व्यासपीठ सुद्धा आता सज्ज झालेलं आहे, गर्दी वाढायला लागली, काय नेमकं वातावरण? व्यासपीठ सज्ज आणि तुम्ही जसं सांगितलं तसं आपण पुन्हा एकदा प्रश्न दाखवूया की छत्रपती शिवाजी महाराज यांचं खऱ्या अर्थानं अभिवादन करून हा सोहळ्याला सुरुवात होईल। बाबासाहेब आंबेडकर यांचं अभिवादन करून खऱ्या अर्थानं सोहळा सुरू होईल। सावित्रीबाई फुले यांचं अभिवादन करून हा सोहळा सुरू होईल। प्रबोधन ठाकरे असेल आणि बाळासाहेब ठाकरे यांचं अभिवादन करून ह्या पूर्ण सोहळ्याला सुरुवात होईल आणि हा सोहळा खऱ्या अर्थानं खूप महत्वाचा सोहळा आहे। हा सोहळा यासाठी महत्वाचा कारण अभिजित पानसे सुद्धा आता पोहोचले आहेत, यशवंत किल्लेदार सुद्धा आहेत, हे दोघंही आपल्याला आता भेटतात कारण एकंदर पाहायला गेलं तर सगळं कामं झालेली आहेत। आता फक्त आणि फक्त वाट आहे त्या वेळीची जेव्हा दोन ठाकरे एकत्र येतील। काय सांगा? निश्चितपणे सगळ्या महाराष्ट्राने जगभरातले लोक त्याची वाट बघतात। काय सोहळा होईल हा खऱ्या अर्थाने मराठीचा उद्घोष करणारा, मराठीचा आनंद व्यक्त करणारा सोहळा आहे, त्यामुळे आम्हाला अत्यंत उत्साह आनंद आहे आणि हा केवळ आम्हालाच नाही तर सगळ्या मराठी माणसांना आहे की मराठी भाषेचा एल्गार पुन्हा सुरू झाला। पण एकंदर मला सांगा ना, काय कार्यक्रमाचं स्वरूप असेल? कारण दोन ठाकरे बंधू तर मंचावर आहेत, कोणाकोणाचे भाषण आहेत, त्याच्या अगोदर काही सोहळा आहे का? पारंपरिक पद्धतीने काही गाणी इथे वाजवली जाईल, जे मुंबईचे मूळ मराठी इथले आहेत आपले कोळी बांधव, त्यांच्याकडनं काही वाद्यवृंद छोटासा एक सुरुवात करायला, एक मंगलमय सुरुवात करायची म्हणून त्यांनी सुरुवात होईल। काही राजकीय पक्षांचे प्रमुख नेते येतील, त्यांची काही भाषणं होतील आणि माननीय राजसाहेब आणि माननीय उद्धव साहेबांचं भाषण होईल। आणि हे जे भाषण झाल्यानंतर जे ते दोन चित्र आहे ते टिकावं का निवडणुकीपर्यंत? काय इच्छा काय अभिजित पानसे यांची इच्छा काय? नाही, माझ्या इच्छेचं हे काही फार आता हे काही उद्धृत करू इच्छित नाही, पण गोष्ट अशी आहे की आजचा सोहळा हा मला असं वाटतं की राजकीय चष्म्याच्या पलीकडे बघावा, मराठीसाठी बघावा आणि पुढे दोन ठाकरेंमध्ये काय होईल ते पानसे कधीच सांगू शकणार नाही, ते दोन ठाकरे सांगू शकतील। खूप खूप धन्यवाद सर। आम्ही बघू शकतो की एकंदर पाहायला गेलं तर आता राखीव पण काही जागा इकडे ठेवण्यात आल्या। आपण सिटिंग अरेंजमेंट दाखवूया। काही चेअर जे आहेत ते राखीव ठेवण्यात आले आहेत। काही पक्षांचे जे प्रमुख आहेत ते जे इकडे येणार आहेत त्यांच्यासाठी ही चेअर आहेत आणि आपण बघू शकतो तर संपूर्ण डोम थिएटर जे आहे ते आता सज्ज आहे या सगळ्या सोहळ्यासाठी। यशवंत किल्लेदार आपल्या सोबत आहेत आणि ते इकडे येत आहेत आणि कारण एकतर उत्साहाचं वातावरण आहे, त्या उत्साहाचं वातावरणामध्ये आता तुम्ही नाश्ता देखील करताय, आनंद आहे की दोन ठाकरे बंधू एकत्र येत आहेत। काम संपूर्ण झालेलं आहे, आता वेळ फक्त त्या दोन ठाकरे बंधूंची एकत्र येण्याची। 10-10:30 पर्यंत थांबा, मला तिथे जल्लोष कसा असतो ते दिसेल। पण काय काय तयारी झाली यशवंत सर, त्याबद्दल सांगा ना मला। तयारी दिसते नाही, सगळी तयारी झालेलीच आहे। आता लोक यायची वाट बघतोय, लोक 10-10:30 पर्यंत सगळे लोक इथे स्थानापन्न होतील आणि त्यानंतर ढोल ताशा आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे सगळं दिसेल। जल्लोष खऱ्या अर्थाने जल्लोष काय असतो तो दिसेल। पण एकंदर पाहिलं गेलं तर आज ठाकरे बंधू 18 ते 20 वर्षांनी पहिल्यांदा एका मंचावर एकत्र येत आहेत। सोहळा सुंदर होणार आहे, सोहळा आनंदाचा ऐतिहासिक सोहळा आहे, स्टेज सज्ज आहे। तुम्ही कार्यकर्त्यांना भेटले असाल, त्यांचा उत्साह काय झालाय तुमच्यापर्यंत पोहोचला? सकाळी सकाळी सुद्धा एका आमचा तुळशी जोशी म्हणून कार्यकर्ता आहे, तो नेहमी तुम्हाला माहिती आहे कसा असतो, अशाच पद्धतीने आला होता आणि ते वाटेत कुठेतरी घोषणा देत होता, पोलिसांनी उचलला आणि पोलीस स्टेशनला घेऊन गेले। मला सकाळी सकाळी पोलीस स्टेशनला झाले, म्हणजे सुरुवात पोलीस स्टेशननी झालेली। उत्साह कळतो तुम्हाला, म्हणजे त्यातूनच तुम्हाला लक्षात येत असेल। आणि राज ठाकरे साहेबांचा कार्यक्रम म्हणलं की नेहमीच नेत्रदीपक आणि भव्य दिव्य असतो, हे सांगायची गरज नाही। तसाच भव्य दिव्य आणि नेत्रदीपक कार्यक्रम आहे आणि त्याला जल्लोष देखील त्याचा अतिशय मोठ्या प्रमाणात तुम्हाला 10:30 नंतर दिसेल।
खूप धन्यवाद. जल्लोष तुम्हाला 10:30 नंतर दिसेल. रिद्धी, आपण बघितलं गेलं तर खूप महत्वाची गोष्ट आहे की आता ही सगळी मंडळी जी आहेत ज्यांनी मागच्या 10-15 दिवसापासून अनेक काम केलेलं आहे, इकडे येऊन हा डोम सज्ज केलेला आहे या दिवसासाठी, ते सगळीच लोक इकडे आले आहेत. वाकड्या नजरेने बघितलं त्याला असंच चापकाचे फटके पडणार. महाराष्ट्र सैनिक रस्त्यावर उतरणार. महाराष्ट्रावर, मराठी माणसावर वाकड्या नजरेने बघू नका, हा इशारा आहे तुम्हाला. जे मीरा रोडला झालंय असं कुठेही होता कामा नये. अमराठी मराठी सगळ्यांनी एकत्र होऊन या ठाकरे कुटुंबाला साथ द्यायचे, कारण हे ठाकरे कुटुंबच महाराष्ट्राला तारू शकतं, बाकी कोणी काय करू नाही शकत. असं त्याच्यावरती लिहिलेलं आहे. हा महाराष्ट्रद्रोही म्हणजे असं आहे की याने आतापर्यंत खूप लोकांच्या मागे लागलेले आहेत आणि हे लोकांनी सरकारने वाटोळं केलेलं आहे, पाणीपत केलेलं आहे. सगळ्या ठिकाणी हिंदी सक्ती नाही तर महाराष्ट्रात का लागू केलेले आहे, त्याच्यासाठी आज ठाकरे कुटुंब एकत्र आले आहेत. आम्हाला खूप आनंद आहे आणि या गोष्टीचा आम्हाला आनंद आहे. राज ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील यांचे मास्क घालणारे लोक देखील तुम्ही आणलेले आहेत. त्याचबरोबर एक पोस्टर म्हणजे सदावर्ते यांचं एक पोस्टर तुम्ही दाखवलंय, दर्शवलंय. त्याचबरोबर महाराष्ट्र अनेक दिवसांपासून सदावर्ते हे विरोध करत होते. हे सदावर्ते सारखे लांडगे यांना मुंबई मोठी करते धरते होतात. हे लोकांच्या सन्माननीय राजसाहेबांनी ठाकरे कुटुंबाच्या मागे काय लागलं. हा विकलेला प्राणी आहे, या प्राण्याची काय जास्त या मार्केटला किंमत नाहीये. पण अगर परत त्याने असे संभाषण करत राहिला तर तो आता हाफ चड्डीवर आहे, त्याची ते अवस्था होणार आहे आणि भर रस्त्यात त्याला कपडे उतरवल्याशिवाय आम्ही राहणार नाहीये.